ही ज्ञानोबरायांची अनुभूती. समुद्र पाहिला ना ज्याने, शब्द आहे का, समुद्र ज्याने पाहिला तो उपमाच देऊ शकत नाही कोणत्याच तलावाला. तो म्हणणार हे समुद्राचा विषयच नाही, समुद्र समुद्रच आहे. कोण म्हणतं असं? पण ज्याने समुद्रच पाहिला नाही तो 10 उपमा देतो. ज्याने हिमालय पाहिला नाहीत त्याला गावातली टेकडी बरी वाटते. नाही कळालं? गावातली प्रत्येक तालुक्यात संत आहेत हो, काय सांगायचं तुम्हाला. प्रत्येक जिल्ह्यात संत आहेत. हे त्यांच्या गावातल्या टेकड्या आहेत. ते कुठपर्यंत आहेत? हिमालय, एव्हरेस्ट, सागरमाथा पाहत नाही तोपर्यंत. सागरमाथा ज्यांनी पाहिलं नाही तो टेकडीचीच पूजा करणार. मी तुम्हाला बोलतोय, लायकीच ती ना, काय करणार तुम्ही, समजच तेवढी. त्याच्या साईजप्रमाणे त्याला गुरु मिळालेले आहेत. अनुभव नाही, अनुभव आला आणि एकदा समुद्र पाहिला ना तो उपमा देत नाहीत. या अभंगाचं वैशिष्ट्य आहे. श्री गुरु सारिखा, पुढचा विषय नंतर आहेत, हे अनुभवाला आलं पाहिजेत. श्री गुरु विश्वात्मक आहेत, विश्वेश्वराव आहेत, ही अनुभूती, ही प्रतीती. आणि तुमचे आमचे गुरु कसे असतात महाराज, काय वर्णन करता, विषय सांगू नये पण ते पण कळलं पाहिजे. त्याच्यावर ज्ञानोबराय बोलले म्हणून सांगतो तुम्हाला. ही जे मरकुरी लावण्यात ना तुम्ही पाहताय, तुम्ही आता पाहू शकत नाही त्या मरकुरीकडे. त्याच्यामध्ये कांडी असते. मरकुरीमध्ये काय असते? कांडी असते. ती कांडी बाहेर काढा आणि पेटवा, एवढा प्रकाश देत नाही. अनुभवलंय कधी? हा जो प्रकाश आहे, याची जी कांडी आहेत 250 वॅट 500 वॅट जी काही असेल ते तुम्ही बाहेर लावा बरं, त्या मरकुरीच्या बाहेर काढून पेटवा, नाही डोळ्याने दिसते ती. मग इथे का पाहत नाहीत? त्याच्या पाठीमागे एक कागद आहे, चमक आहे, आणि ती पाठीमागची चमक आहे तिथं मग ती कांडी प्रकाशली जाते. त्या कांडीचा प्रकाश मागे पडतो सिल्वरवर, आणि तो सिल्वर मागच्या पुढच्या कांडीला प्रकाशित करतो. नाही कळाले? हे आत्ताच्या गुरुबद्दल ज्ञानोबराय सांगतात. गुरु असा जर बघितलं ना फालतू असतो तो. आणि मग जर विचारलं ना, मंत्र्याचे गुरु येते, काय संबंध आहे? मंत्र्याला परमार्थातलं काय कळते? त्याला त्याच्या घरातलं कळत नाही. ही मागची बा तुम्ही अभ्यास करून का मानता? मोठ्याचे गुरु आहेत, मुख्यमंत्र्याचे गुरु आहेत, प्राईम मिनिस्टरचे गुरु आहेत. अरे कोणते? आमच्या क्षेत्रात त्यांचं काय काम आहे? काय समजते त्याला? ज्ञानोबरांचा शब्द आहे बरं का, मी तुम्हाला अगोदर दृष्टांत सांगला. ओपसराचे बळ घेऊनी मिरवे केळ, तैसा नवे निखिळ चक्रवर्ती. हा निवृत्तीनाथाचं वर्णन. ओपसर म्हणजे मरकुरीच्या पाठीमागे जो पत्रा असतो ना त्याला ओपसर म्हणतात. ज्यांच्या अंगठीमध्ये मोती आहे, ते मोती चमकतो ना त्याच्या पाठीमागं पत्रा असतो चांदीचा, त्याला ओपसर म्हणतात. ओपसराचे बळ, कळलं तुम्हाला? मरकुरीच्या बल्बमध्ये ताकद नाही हो, ते पाठीमागं जे ओपसर आहेत, चमक आहेत, त्या चमकेचं बळ आहे की याचा प्रकाश आहे त्याच्यापेक्षा जास्त दाखवला जातो. तसं निवृत्तीनाथ महाराज माझे आशे नाही आहेत, दुसऱ्याच्या बळानं राजा मंत्री शिष्य आहेत. ओपसराचे बळ घेऊनी मिरवे कीळ म्हणजे प्रकाश, चमकणं. माझे निवृत्तीनाथ महाराज असे नाही आहेत की दुसऱ्याचा प्रकाश घेऊन चमकणार आहेत. तैसा नव्हे निखिळ चक्रवर्ती. हा स्वयंभू सूर्य आहेत, ते माझे निवृत्तीनाथ महाराज. तुम्ही आता कीर्तन संपल्यावर अनुभवा आणि विचार का गुरु करतो? ते लय मोठे गुरु आहेत, 5 लाख लोक शिष्य आहेत. आता येडे 10 लाख शिष्य झाले म्हणून काय बिघडलं? 1 कोटी येडे शिष्य झाले म्हणजे गुरु शहाणा होईल का? नाही कळालं? तुम्ही आता माझा रोजचा अनुभव आहे. मी जेव्हा प्रवास करतो तेव्हा रेडा सांभाळणारे महाभाग असतात. काय सांभाळतात ते? बोला ना. कधीतरी रस्त्याने चाललेल्या रेड्याला रेडा पाळणाऱ्याने बाजूला केलेलं तुम्हाला आयुष्यात आठवतं का?
सगळ्यांनी आज मनापूर्वक सांगा. तो रेडा म्हैस रस्त्याने चाललेले आहेत आणि त्याला सांभाळणारा त्याच्याबरोबर आहेत, पण त्या रेड्याला सांभाळण्याला महारेड्याला असं वाटत नाही की बाजूला जावं म्हणून. आणि मग मी त्या माणसाला विचारतो, अरे जरा बाजूला सरकलं. आता असं आहे का, तुम्ही आलात काय? म्हणजे बाबा आले म्हणून रेडा बाजूला करायचा, नाही तर रेडा हा लोकांना अडवण्यासाठीच. रेड्याचा वापर गुरु कोणताच मोठा नाही. पुन्हा सांगतो, धर्म कोणताच मोठा नाही. भांडणं करण्यासाठी धर्माचा वापर आहे, भांडणं करण्यासाठी गुरुचा वापर आहे, भांडणं करण्यासाठी पंथाचा वापर आहे. तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर आपुली आपण या चक्रव्यूहातून सोडवण करा. आपुली आपण, काय शब्द आहेत आपुले, आपुले शब्द विसरू नका. विद्वत्ता असो, योग असो, आपुले कधी सानुकूल ते श्री गुरु कळतील कधी. तर गुरुला ओळखण्याची क्षमता वाढवा. कशा कारणामुळे माझा गुरु मोठा आहे असं वाटलं ना, ओपसराचे बळ. शब्द लक्षात ठेवा. कशाने? आमचं तर एक असा विचित्र भेटला होता मला लोणावळ्यामध्ये. म्हणे महाराज आमच्या गुरुचे शिष्य व्हा. तर माझं त्यावेळेस 22-23 वय होतं, पण जरा खट्याळ होतो. अजूनही काही फार चांगलं आहे असं नाही. मला म्हणे आमच्या गुरुचे शिष्य व्हा. म्हणलं काय कारण? काय नाही, आम्ही खंडाळ्यातून उतरताना अनेक वेळा टायर पंक्चर झालेत आणि गुरुने असा आशीर्वाद दिला आणि टायर हवा भरून निघाली खंडाळ्याच्या घाटात. म्हटलं पंक्चरचं दुकान टाकायला ठेवून त्याला. अध्यात्माचा आणि टायरचा हवा भरण्याचा असे चमत्कार आहे महाराज. ह्या चमत्काराने संतांचं नुकसान झालेत हे अजून भारताला कळेल ना. असे बरेचसे ठिकाणं बघितलेत, गंगेचं पाणी आणलं आणि तूप झालं. हे काही साधूचे चमत्कार आहे. आता ऐकलं साधू कोणाला म्हणतात? शिवही मुहूर्त पुसे जया, त्याला गुरु म्हणायचं. पाण्याचं तूप करणारा जादूगर आहे. चमत्कार ओपसर म्हणतात त्याला. माझा गुरु का मोठा आहे? अमुक चमत्कार आहे, त्याला ओपसर म्हणायचं. कशाचा तरी आधार घेऊन तो मोठा झाला आहे, पण स्वयंभू नाही. विठाला विठाला. आणि पुढचा टप्पा सांगतो बरं का, चुकून म्हणून शब्द वापरतो, चुकून. अशा संताचा जर अपमान झाला ना, तुम्ही संत जरी झाला तरी तुमचं पतन होतं. मराठी कळा, समजून घ्या मराठी काय बोललो. अशा श्री गुरूंचा जर अपमान झाला संतांचा, चुकून, ब्रह्म तुम्हाला सोडून जाता. हे ज्ञानोबरायांचे शब्द आहे. जयाचे नि कृपा तुषारे. ज्ञानोबरायांचे शब्द पहा. तुषार ना, पूर्ण पाणी नाही. हे जे कीर्तनकार सांगतात ना, काम क्रोध लोभ लेज मोठे शत्रू आहेत आणि माणसाला परास्त करतात आणि याच्या पुढं काही चालत नाही. ज्ञानोबराय असल्या फालतू सिद्धांताला मानत नाहीत बरं का. ज्ञानोबराय म्हणतात गुरु प्रसन्न आहेत ना, जयाचे नि कृपा तुषारे. तुषार परतले अविद्येचे मोहरे. मोह माया काम क्रोध हे जे मोहरे आहेत ना अविद्येचे, परतले अविद्येचे मोहरे. आणि जर ते श्री गुरु नाराज झाले ना, ब्रह्म तृणातळी जाये उदासे जेने. विठ्ठला विठ्ठला. यांना निवृत्तीनाथ महाराज म्हणतात. ब्रह्म हातात आलेला तृणातळी जाये उदासे जेने. माझा श्रीगुरु जर उदास झाला, हातात आलेलं परब्रह्म निघून जातं. जगात कोणी सांगू शकत नाही महाराज हे सिद्धांत. नाही तर आपल्याकडे एकच सिद्धांत, एकदा मुक्त झाले की पुन्हा माया नाही. हे ज्ञानोबराय असं म्हणत नाहीत. अपमान झाला खलास. म्हणून श्रीगुरूचा अपमान होऊ नये एक. आणि श्रीगुरू करत का केला ओपसर आहे का तपासा. नाही महाराज आश्रम मोठा आहे. एक ते पंजाबमध्ये कुठला तरी संत आहे, जेवण घालत असेल, 1-2 लाखाच्या पंक्ती उठत असतील. हॉटेलवाले पण उठवतात ना, सगळे हॉटेलवाले अन्नदान करतात, घेत भलेही पैसे घेत असतील. मराठी नाहीच कळत अजून तुम्हाला. हॉटेलवाले पैसे घेऊन अन्नदान करतात का नाही? बोला ना. आणि जो महाराज 1 लाख लोकांना जीव घालतो तो बिना पैशाचं घालतो का? तुमच्याकडून घेत नसेल तर कुणीतरी असेल ना देणार.
सरकारने काही फुकट केलेलं नाही. 1 लाखाची पंगत असेल तर दाता कुणी असेल ना. नाही, आता आपले एवढा मोठा सप्ताह चालू आहे, अन्नदान चालू आहेत, दाते आहेत ना महाराज. खाणारे फुकट असतील, फुकटेच आहेत ते, पण दाता आहे ना. माझा मुद्दा समजून, देणारा कोणीतरी आहे. देणारा आहे म्हणून खाणारे आहेत. मग देणारा आहे म्हणून खाणारे आहेत, याच्यात संत होण्याचा संबंध कुठं आला? 1 लाख लोकांच्या रोज पंक्ती उठतात, याचा संतपणाशी काय संबंध आहे? ओ पसाराचे बळ. अन्नदान करतो म्हणून संत. एक तर एवढा विचित्र होता, कपडे घालत नाही म्हणून संत. अरे माणूस तो व्हा. सभ्यतेचा काळ आहे जरा काय. आणि हे का असतं तुम्हाला मी सांगतो. सरळ जर वागलं ना तुम्ही संत नाही म्हणत. तुम्ही पण खोडील आहेत ना. विचित्र ते काहीतरी जटा विचित्र पाहिजे, कपडेच पाहिजे, लंगोटीवर तरी पाहिजेत, काहीतरी विचित्र दिसल्याशिवाय तुम्ही पाया पडत नाहीत. मग खोड कुणाची? बोला ना. बरं हे जाऊ द्या, उपाशी राहणारे लोक संत म्हणतात. 10 दिवस उपवास केला, 15. तत्वज्ञानाचा काय संबंध याच्याशी? अन्नमय शरीर आहे, नीट ऐका. अन्नमय शरीर आहे. ज्ञानोबराय म्हणतात अधिक उपवास करू नका आणि जास्त खाऊ नका. हे ज्ञानोबरांची शिकवण आहे 6व्या अध्यायामध्ये. विठ्ठला विठ्ठला. मग ही बुद्धी व्यवस्थित चालली पाहिजेत, त्याच्यासाठी कम्फर्टेबल वातावरण पाहिजेत. अधिक विषय सेवावा हा बोध नोहावा. अधिक जास्त खाल्लं की झोप येते, त्याचं शास्त्र आहे बरं का. तुम्ही ज्या दिवशी जिलेबी खाल्ली, गुलाबजाम खाल्ले, त्या दिवशी तुम्ही ज्ञानेश्वरी वाचूच शकत नाही. मी लिहून देतो. पारायण करता करता ज्ञानेश्वरीवर माणसं पडताना पाहिलीत मी एकाला विचारलं एवढं का खाल्लं? म्हणजे खाल्लं नाही, मी ज्ञानेश्वरीच्या पाया पडतोय की तुझ्यामुळं हे गुलाबजामचा योग आला आणि असाच योग सदा सर्वदा हा योग आहे. विठ्ठला विठ्ठला. काय संबंध आहे? त्याचं कारण असं आहे की जर पोटामध्ये जड अन्न असेल तर डोकं ॲटोमॅटिक. तुम्हाला खरं सांगतो, या शरीराची किंमत नाही महाराज. मला खूप शरीरावर अभिमान वाटतो. तर तुमच्या हातात घड्याळ आहे, रेडिओ आहेत. सेल टाकला, घड्याळ फक्त टाईमच दाखवतं, रेडिओ फक्त स्टेशन लागलं तर बोलतं, गाडीमध्ये जर डिझेल टाकलं तर ती चालते, बरोबर आहे. ह्या शरीराला 50 रुपयाचं जेवण जर दिलं, ह्या शरीराला 50 रुपयाचं जर जेवण दिलं, सगळे अवयव एकाच टायमाला काम करतात. असं यंत्र मनुष्य बनवू शकत नाही. याला भगवंतच लागतो. डोळ्यांनी दिसणं. एक जेवण केलं तुम्ही, डोळ्यांनी दिसतं. एका जेवण 50 रुपयाचं जेवण आहे हो, किती स्वस्त आहे. आता तुम्ही त्याला सोन्याच्या ताटात खाता, चमच्याने खाता, चमचे देता, तो भाग सोडून द्या. शरीर 50 रुपयाच्या जेवणावर सगळं काम करतं. बुद्धी चालते, कानाने ऐकू येतं, डोळ्याने दिसतं, सगळे कष्ट होतात. एका छोट्या जेवणाने संपूर्ण. कोणतं यंत्र आहे असं? बोला ना. आहे यंत्र. आणि या यंत्राला बरबाद करतात म्हणून अधिक विषय सेवावा. यंत्र इतकं ऑटोमॅटिक आहे, जड जेवण केलं ना बुद्धीकडे जाणारा रक्त पुरवठा बंद होतो, कारण की ते खाल्लेलं अगोदर पचवायचं असतं. म्हणून बुद्धी बंद होते, म्हणजे झोप येते. आणि पोटातलं जे तुम्ही गचपण टाकलेलं आहे त्याला पचवण्याचं प्रोसेस सुरू होतं. म्हणून अधिक विषय सेवावा हा बोध नोहावा. अजिबातच खायचं नाही, सर्वथा निरोध हवा, हेही नको. विठ्ठला विठ्ठला. म्हणून कधी लक्षात ठेवा, गुरु कशामुळं हा गुरु आहे ते तपासा. ज्ञानामुळं गुरु आहे का, विद्वत्तेमुळं गुरु आहे का, चमत्कारामुळं गुरु आहे का, कपडे कमी घातल्याने गुरु आहे. काय काय गुरु इतके जास्त कपडे घालतात ना, तो कायम नवरदेवच दिसतो, स्पेशल कपडे. मी त्याला विचारलं हे का? आपल्याकडं दुसरं काही येत नाही, हे तर राहू दे.
स्पेशल आयडेंटिटी. कारण की सगळ्यामध्ये जर फोटो निघाले तर मग ह्याच्यातलं गुरु कोण, मग बोटाने दाखवण्यापेक्षा वेगळं वागा. नाही कळालं, मग ह्या वयात कळून पण काही फायदा नाही ना. गुरु करण्याचं वय निघून गेलेले आहेत. जे निघून गेलेले आहेत त्या वयात जर कळलं तर मग ज्ञानोबराय म्हणतात उपयोग होत नाही. म्हणून तरुण पोरं असतील, साधक असतील, ओप सराला घाबरा. कशामुळं हा संत आहेत? ओप सराचे बळ. पाठीमागून याला बॅकग्राऊंड आहे का म्हणून संत आहे का? नाही. ज्ञानोबराय किती लिहून ठेवावं त्या काळामध्ये. ओप सराचे बळ गेहुनी मिरवे किळ, तैसा नव्हे निखिळ चक्रवर्ती हा निवृत्ती राजा. विठ्ठल टप्पे ऐकत चला जितकं बसेल तितकं. आणि हा सगळा मिळून ज्यावेळेस अनुभव येतो त्यावेळेस गुरुचा अनुभव येतो. गुरुचा म्हणतोय, ब्रह्माचा नाही, गुरुचा अनुभव येतो. आणि जेव्हा हृदयाला गुरुचं मोठेपण पटतं त्यावेळेस ते हृदय आपोआप म्हणतं श्री गुरु सारिखा जगात कोणी नाही, जगात कोणी नाही. म्हणून तुम्हाला हे स्पष्ट केलं की ज्ञानेश्वर महाराज फक्त देव गुरुला मानतात. नाही महाराज, कुठं कुठं कृष्णाचं वर्णन आलंय, त्याचं काय? ते तुझ्यासारख्यासाठी आहे. काय की तुला गुरु आवडत नाही, तुला देव आवडतो, मग तुझ्यासाठी 2-4 तुकडे पाहिजे का नको? लक्षात येते का काय बोललो तुम्हाला? पण जर ज्ञानेश्वर महाराज म्हणजे काय शब्द आहे का? ज्ञानेश्वर महाराज म्हणजे काय तर निवृत्तीनाथांचा प्राण म्हणजे ज्ञानोबाराय. विठ्ठला विठ्ठला कधीच रडत नाहीत महाराज. काय आपत्ती त्यांच्यावर कधी कल्पना का. मला अजूनही ना सृष्टीतलं एक गोम सांगतो तुम्हाला, मरेपर्यंत एवढं वाक्य लक्षात ठेवा. लोकाला धार्मिक करावंसं वाटतं, धार्मिक व्हावंसं वाटतं. एवढं वाक्य लक्षात ठेवा काय बोलतो तुम्हाला. लोक धार्मिक पाहिजेत, लोक मान देतील. ज्ञानी जर झाले तर द्वेष करतात. हे ज्ञानोबारांचं जीवनचरित्र आहे. धार्मिक असेल तर सन्मान करणार, मोठा धार्मिक आहे, कर्ण आहे, धार्मिक चालतो लोकांना, उदार चालतो लोकाला, ज्ञानी चालत नाही. ज्ञानोबारांचं द्वेष करण्याचं काय कारण नाही. अजूनही 750 वर्ष झाले तरी ज्ञानेश्वर महाराज समजतच नाहीत. माझा मुद्दा समजून घ्या काय बोललोय. समजत नाही. का समजत नाही? ज्ञानी आहेत. का समजत नाही ते? मग याचा अर्थ हा कोण आहे? कोण आहे हा? अज्ञानी आहे. अज्ञानाला ज्ञान समजतच नाही. होणारच द्वेष. आणि माणसाचा स्वभाव आहे आपल्यापेक्षा चांगलं पाहिलं की तो द्वेष करतो. आपल्या ज्ञानोबारांचा जनतेनं द्वेष नाही केला हो. ज्ञानोबारांचा जनतेनं द्वेष नाही केला. जनतेने तर आजपर्यंत ज्ञानेश्वरी टिकवली. 750 वर्ष झाले. आत्तापर्यंत जी ज्ञानेश्वरी चालू आली ना, हे जनतेच्यामुळं, श्रद्धेमुळं. नाही कळाले तरी लोक पारायण करतात. ही आमची श्रद्धा आहे, हे टिकवली. आणि ज्ञानेश्वरीतल्या उणीवा काढल्या बुद्धिमान लोकांनी. सहनच होत नाही वाक्य, सहनच होत नाही. म्हणून ज्ञानाचा द्वेष ज्ञानीच करतात, शब्दज्ञानी करतात. अजूनही बघा तुम्ही, एवढी सुंदर मराठीची ज्ञानेश्वरी आहेत. कोणत्या कॉलेजला लागलेली ती? कोण शिकवतं? मराठीची अस्मिता आपल्याला आहेत. आणि ज्ञानेश्वरीसारखा मराठीत ग्रंथ नाही. UP-मध्ये जाऊन पहा, रामायण चालतंय तुळशीदासाचं. आणि महाराष्ट्रात मराठीचा टॉप ग्रंथ आहेत, पण मराठीमध्ये तो शिकवला जात नाही. ज्ञान नकोय लोकाला, धार्मिक लोक पाहिजेत. येत चला, पुण्य करा, सगळं करा, ज्ञानी होऊ. आणि ज्ञानेश्वरी अशी महाराज तुम्हाला ज्ञानी करते. आणि असा गुरु देते तुम्हाला स्वामी निवृत्ती राजा. विठ्ठला अनुभव सांगतात. पण हे जे निवृत्तीनाथ महाराज आहेत, नाही समजत. मला आवडतं ते नाही समजल्यामुळं. हिरा समजतच नाही महाराज. निवृत्तीनाथ फार उच्च कोटीची गोष्ट आहेत. हिरा समजतो का? बोला ना. काच आणि हिरातला फरक समजत नाही आपल्याला. एवढी बुद्धिमान आहेत आपण. हिरा समजत नाहीत. परमार्थातला हिरा
काय समजणार आहेत? आणि हिऱ्याला चमक देणारे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज ते कसे समजतील आपल्याला? हिऱ्यामध्ये प्रकाश जो आहे तो सूर्याचा आहे. सूर्याच्या प्रकाशाचं तेज एकत्रित केलेला हिरा असतो. कीळ, ज्ञानोबारायांचा शब्द आहे तो कीळ. असं प्रकाश चमकतो तो चमक, आणि ती ज्याच्यातून निर्माण होते ते सूर्य. म्हणून अध्यात्मामध्ये अध्यात्म कशाला म्हणतात हे कळायचं असेल तर निवृत्तीनाथ महाराज हा एक टप्पा आहे. श्री गुरु सारिखा हस्तापाठी राखा. दुसरा टप्पा आहे का निवृत्तीनाथ महाराजांचा, जो तुम्ही कधी ऐकलेला नाही. ज्ञानेश्वरी वाचत असताना ज्ञानोबऱ्यावर नियंत्रण ठेवतात, त्यांना निवृत्तीनाथ महाराज म्हणतात. काय? ज्ञानेश्वरी सारखा गोड विषय ऐकत असताना त्यांच्यावर नियंत्रण ठेवतात, ते निवृत्तीनाथ महाराज. आणि तू कसा विषय सांगितला याचं विश्लेषण निवृत्तीनाथ महाराज करतात.